तेच आहे का आता तुला काय लावू माहिती आहे आयोडेक्स वगैरे लाव आणि ते आहे कानिड मुझे याद मला बोल बाबा अरे आणखी मध्ये आहे की एवढं नाही बस एवढंच तो काय जर धोरण वेगळं जर पाणीचा फोर्स जर आला आणि ते शेवटच्याला काहीच झाले ना तर शप खाली जा तर हे बघा मित्रांनो एवढ्या मी मासोळ्या गोळा केलेल्या आहेत आणि या लाटांसोबत कदाचित आलेल्या असतील वरती पूर्ण इथे पडलेल्या आहेत मासोळ्या पण या खराब झालेल्या आहेत म्हणून या काही आपण खाऊ वगैरे शकणार नाहीत म्हणून आता मी गौरव भावाला देतो आपल्या काही नाही रे आम्ही सोडून दे रे भावा काही पडलं नाही त्याच्यात अर्धा ते पाऊण तासाच्या विश्रांतीनंतर सुनील भाऊ आणि मी हां सतीश भाऊ आणि मी आता इकडे आलेलो आहोत आणि प्रदक्षिणा मार्ग या साईडला आहे तुम्हाला इथून बरेचसे जे टुरिस्ट लोक आहेत ते दिसतील आणि ते फिशिंगला पण बरेच जण आलेले आहेत आणि त्या साईडला जे आहे रॉडने फिशिंग करणारे पण आलेले तुम्ही दाखवलं असता पण त्यांनी काय लवकर त्यांचं काय रॉड वगैरे तयार केला नव्हता तर बघूया आपण यांना विचारू इकडे आणि मासोळ्या किती पकडल्या आहेत काय नाही हा बघा असा आहे इथचा एरिया हे पहाड याच्यावरती पूर्ण पाण्याने जे स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला बनलेलं ते आहे आणि इथे थोडा सपाटचा भाग आणि बघूया किती आल्या का आल्या की नाही काही छोटे छोटे आल्यात मोठे कुठे ठेवल्या तर छोटे छोटे आल्या म्हणतात बघूया कोणते आल्यात काय नाही ते गौरव दाखव अरे वा मस्त आले रे कुणाला भेटलं जास्त काकांना की त्या दुसऱ्या काकांना आरामशीर आरामशीर कानिड आहे आणि अशा प्रकारे अरे ह्याने कायच्या काय सांगितलं कोणी त्यांनी कहाणी सांगितली असेल त्यांना कायच्या काय फेकलं चालेल तुम्ही चप्पल काढा नाही तर थांबा 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 हां आलेले अबे भाई शप अरे खाली जा आयला तो हे आले रे बरोबर काय यार क्या ब्लॉगर तडप रही है भाई तडप रही है तडप रही अभी चड्डी नाही घातली तडप येसी आहे गौरव भाई तडप येसी भाई पत्या चला चला कुंड बघू तर आता आम्हाला फिशिंगला थोडाफार टाईम आहे आणि आम्ही इथला थोडासा ब्रेक घेतलेला आहे तर आमच्या हरिहरेश्वर स्पॉटचे फेमस असे गायडर इथे जे जे तुम्हाला धार्मिक स्थान दिसतील जे तुम्हाला ज्या जॉग्राफिकल फीचर्स दिसतील याच्याबद्दलची माहिती आहे चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करतात असे फेमस असे यांची एका दिवसाची फी किती 2,500 आहे ना 2.5 लाख घरीच आहे 2,500 रुपयांची फी आहे एका दिवसाची तर आता आम्हाला ते निसर्गाचं ज्याला आपण हे म्हणतो नमुना असा सुंदर असा या अश्मयुगीन काळातला राहतो याच्यापासून टायर बनले होते त्यामुळे तो आता पीएनएस घेऊन चिरला असं का पंक्चर तुम्हीच काढायचे का त्याचा हो मीच केलं होतं ते अच्छा 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 पण ते त्या दिवशी मला देवाला बोलवलं होतं वरती हां हां थोडं काम होतं आमची मीटिंग होती असं का पाय भोकत तुमच्याकडे आहे का सर्वात पहिले आपण मित्रांनो पाहणार आहोत इथे वामनचा जो अवतार आला होता ना वामन म्हणजे विष्णू ना हा म्हणजे विष्णू आणि वामन एकच समजा वामनला आपण विष्णूचा अवतार म्हणतो तर इथं वामनने एक पाय देऊन ही जागा त्याच्या नावावर करून घेतली होती बळीला याच्यात पाठवण्यासाठी पाताळ जे हे असता
गळ हा. त्या गळाचं काय असतं माहिती त्याचं कर्तृत्व काय आहे महत्व जोराने वेगाने जर महत्व काय तर जोराने आणि वेगाने जर पाणीचा फोर्स जर आला आणि ते शेवटच्याला टच झाले ना तर एक मोठा फवारा येतो तर त्याचा पाण्याचा वेग कमी आहे तर अंदाजा नाही त्याचा फवारा येईल पण बघू आता जो वामनचा पाय कुठे कुठे दादा हा का म्हणजे इथे जे सिंदूर वगैरे लावलेला आहे एवढा छोटा हा आहे का दादा मोठा आहे हा 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 आहे का एवढा छोटा कसं अरे हो पण त्याचं स्ट्रक्चर पण तसंच आहे म्हणजे आपण जेव्हा लक्ष्मीला वगैरे पायांनी जे उमटवतो ना घरामध्ये त्या टाईपमध्येच आहे स्ट्रक्चर एकदम पायासारखंच आहे दादा येते का याच्या हो दादा तुम्हाला जमते का हो दादा हो चप्पल काढा घुसामध्ये चप्पल काढ रे पप्पाचा आहे तर आता आपण चालू आहोत मित्रांनो सरस्वती कुंडामध्ये आणि आपले जे गायडर आहेत गौरव भाऊ पारवे सर ते आपल्याला थोडी माहिती दिली याच्याबद्दल आणि तुम्ही बघताय पूर्ण काळाक्ष आहे मधामध्ये आणि थंडगार आहे हो प्यायचं पाणी गोड पाणी म्हणलं ना पुढे आणखीन कुठे आहे कुंड मधात आहे गोड आणखीन? नसलं तर मला बोल भावा तू अरे आणखीन मध्ये आहे की एवढंच नाही आहे? बस एवढंच आहे मग काय कुंड? तर मित्रांनो इथे पूर्ण एसी सारखं थंडगार असं वातावरण आहे एकदम फ्रेश वाटतं कारण बाहेर एवढं कडक तसं ऊन असून देखील मधामध्ये जे पहाडाचे गोटे आहेत त्याच्यामध्ये पाणी पाचरत येत आहे वरतून आणि एकदम एसी सारखं रूममध्ये जसं आपल्याला फील होतं त्या प्रकारे ते आपल्याला वाटत आहे तर आता मी तुम्हाला एकदम स्पॉट दाखवले हे जस्ट हरिहरेश्वरची आहे पण आपण हरिहरेश्वर मंदिरावरती एक स्पेशल ब्लॉग आणू त्याच्यावरती आपण हरिहरेश्वर मंदिर त्यानंतर जो प्रदक्षिणा आणि खूप सुंदर असं पाणी होतं चवदार पाणी होतं आणि हरिहरेश्वर स्पेशल ब्लॉग आणू आपण त्याच्यामध्ये प्रदक्षिणा मार्ग आणि बरेचसे असे स्पॉट कव्हर करू पण आपला हा जो ब्लॉग आहे हा मेन म्हणजे आहे फिशिंगचा बैठा हो आज चांद चांद हा हा हे मोठे मोठे असतात एवढे सुपा एवढे एवढे मोठे मोठे असतात तर मित्रांनो हा आपल्याला चांद मासा भेटलेला आहे दाखव आता तुम आए तो पावतो ते? आया मुझे याद गली में हा बघा. चांद निकला सुंदर असा आहे आणि ते आहे इतने दिनों कानिड. के बाद हे आहेत गारेट छोट्या छोट्या पकडलेल्या आणि 2 ते 3 तासाच्या प्रयत्नानंतर आम्हाला हा शांत मासा भेटलेला आहे मोठा हाच नका का आतापर्यंत अरे कोणत्या आल्या काका हे आहे कानिड आहे कानिड झाल्या का बारीक असं सोडून दे हा मोठी आहे गरम पाण्यात मारतात का हे काका कुठे गेले? अरे थांब पाण्यात टाक बे थांब टाका ए गेली 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 डेस्टिनी 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 आता मग करंट येईल तिच्यात हा हे गोपरा का गोबरा गोबरा मासा मोठा असतो म्हणजे एवढा 5-5 10-10 किलोचे असतात गोबरे की मधात भेटत हा असते पण हे हा म्हणजे पिल्लू होऊन मोठा झालेला आहे थोडासा पण आणि खूपच काटे आहे त्याला काटा टोचलाय मला एक. गोबऱ्याला पण अरे सुजल तुझा काय होईल काका काटा आता कुठला झाला त्याचं टोचलाय वेदना होणार होत आहे का काय नाही होत वेदना होत आहे का आता अरे पण तुला त्रास होतोय का याचा हो मग हिंदीने आता बेकारच होतो म्हणून ते काय पहिले आहे ना हा. हे ना चुकीचं आहे केलास तू आता त्याला काय लाव माहिती आहे आयोडेक्स वगैरे लाव आयोडेक्स घरी असतो झेंडू बाम. बाम वगैरे होईल मित्रांनो आज आमचा जो मासेमारीचा जो आम्ही प्लॅन केलेला तो पूर्ण झालेला आहे आणि 1-1.5 किंवा 2 किलोपर्यंत झालेल्या आहेत मासोळ्या आणि मासोळ्या पकडण्यामध्ये मोठं कंट्रीब्युशन आहे आमच्या संचित दादाचा आणि त्यानंतर आपल्या काकांचा आणि बघूया आता पुन्हा कधी प्लॅन झाला तर आपण नक्की येऊ जास्त मच्छी असेल त्यावेळेला कॉल करून तुम्हाला बोलवलं जाईल चालेल चालेल काय नाही. आपण आणखीन म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये मोठी मच्छी आणि दाखवण्यासारखी. मच्छी अशी ती दाखवण्यासारखी अशी पाहायला मिळेल आणि आता मला वाटतं हा फिशिंगचा कार्यक्रम आपण आता इथे संपवणार आणि पुन्हा एकदा मी संचित दादाचा आणि काकांचा खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी एवढ्या वेळ आमच्या सोबत राहिले आणि फिशिंगसाठी म्हणजे आम्हाला दाखवला एक नवा अनुभव त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि चला तर मित्रांनो भेटूया तुम्हाला पुढच्या अशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद.